हाय नमस्कार. आज डायरेक्टलीच व्हिडिओला स्टार्ट करते आहे. बघा, आत्ता सकाळी तयार होऊन आम्ही चाललोय हॉस्पिटलला. कारण आरोही मॅडमनी स्वतःचा हात नाही बोट तोडून घेतलेला आहे खेळता. फक्त स्वयंपाक झाला माझा, सर्व कामं बाकी आहेत आणि माझी इच्छा नसताना जबरदस्तीने आणि माझी गरज नसतानाही हे दोघं बाप-लेकं मलाही हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहेत. त्यामुळे म्हणजे मी जरा नाराजच होती आणि म्हणून हे माझे एक्सप्रेशन तुम्हाला पाहायला मिळतात. पण आरोहीचं बोट दाखवते बघा, असं टम्म फुगलंय, लाल, पिवळं, हिरवं सर्व काही पडलंय. काल आम्हाला असं वाटलं की सुजलं वगैरे असेल, मुरगळलं असेल तर सकाळपर्यंत सूज उतरेल, पण सूज उतरली नाही. म्हणून आम्ही हाडाच्या दवाखान्यात घेऊन आलो. पण त्यांनी एक्सरे काढायला सांगितला आणि त्यात आलंय की आरूचा जो जॉईंट आहे ना तो जागचा हल्लाय आणि त्यामुळे आमचं रडणं पडणं चाललंय. कारण 4-5 दिवस आता आरोहीला शाळेत नाही जाता येणार. शिवाय सुजन उतरल्यानंतर सर ते बोट म्हणजे असं ॲनेस्थीसिया देऊन वगैरे जागेवर आणणार आहेत. आणि इथे पिहूचं चाललेलं होतं दीदीला चिडवणं बिडवणं आणि बऱ्याचशा गोष्टी. सो ही झाली कालची अपडेट. आणि हाय, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी स्नेहा कोणते फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो माहिती आहे का, पिहू घरातनं 7:15 वाजता गेला आणि तेव्हापासनं मी गार्डनमध्येच आहे. आणि आत्ता जवळपास 7:30 वाजून गेलेले आहेत, 7:45 झालेले आहेत. नुसता टाइमपास माझा चाललेला. आणि या अर्ध्या पाऊण तासात मी काय केलं असेल तर फक्त आणि फक्त डीप ब्रिदिंग केलं. इतर प्राणायाम वगैरे काहीही नाही केलं. आणि मस्त म्हणजे तसंच या गार्डनमध्ये बसलं ना इतकं भारी वाटतं. आणि सोबत तुम्हाला ऐकायला येतच असेल, पक्ष्यांचा इतका आवाज चाललेला आहे का काय सांगू. चिव 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 नुसतं इतकं मधुर वाटतं ना ते ऐकायला. ऐकताय ना तुम्ही, इतका चिवचिवाट चाललेला या पक्ष्यांचा. आणि त्यात गार्डनचा इतका सुंदर व्ह्यू. त्यामुळे ना इथेच बसून राहू की काय असं झालंय माझं. पण माहिती आहे का, एक्सरसाइज बाकी आहे. त्यात आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे, पूजा करायची आहे. आरोही मॅडम घरी आहेत आणि फरमाईश चालू असतात तिच्या, जर ती घरी असली तर. सो आता तीही कामं भरपूर पुरणार आहेत. सो चला आता, त्यामुळे आता पटपट आज एक्सरसाइज स्किप करते. तसं झालंय माझं थोडंफार स्ट्रेचिंग वगैरे. सो अदर जी आहे ती स्पेशली स्किप करते आणि सरळ आता आंघोळीला जाते. आधी डहाळ्या वगैरे घेऊन येते आणि नंतर पटपट आहे पूजा वगैरे आटपणं आणि भरपूर गोष्टी असणार आहेत. सो त्या सर्व करायच्या आहेत. आरोहीचे स्पेशल फरमाईश पण पूर्ण करायचे आहेत. सो एक्स्ट्रा एनर्जी लागणार होती, म्हणून म्हटलं चला इथनं जे आहे आपण जरा एनर्जी घेऊयात. आणि खरंच बरं, गार्डनमध्ये येऊन बसलं आणि असं डीप ब्रिदिंग केलं ना की जणू काही एनर्जी माझ्यात रिस्टोअर होत आहे की काय असं मला वाटतं. खूप फ्रेश वाटतं. आणि चला या फ्रेशनेस सोबत जे आहे, मी आज माझ्या दिवसाची सुरुवात बऱ्याच वेळची झालेली आहे. मी माझ्या कामांची सुरुवात करते असं म्हणायला हवं, हो की नाही. चला, या पक्ष्यांच्या नादात की लागायला परवडत नाही. इतकी चिवचिव करतायत ना, हे सर्व मिठू आहेत बरं का. पॅरट मला बोलू पण देत नाही. चला आता मी कामाला लागते. सो तुमच्यासोबत बोलून झाल्यानंतर छान क्लिनिंग केली, आंघोळ केली, छान हेअरवॉश वगैरे केला आणि खाली आता आलो होतो आम्ही ह्या डहाळ्या घेण्यासाठी. फुलांच्या आणि फळांच्या पानांच्या काही डहाळ्या घेतल्या. काल नंतर डायरेक्टली जे आहे आता मी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे. कालचा पूर्ण दिवस हॉस्पिटल नुसतं इरिटेट झालं माहिती आहे का. मी हॉस्पिटलमध्ये जसं मी सांगितलं, आरूचं बोट अगदी असं तिरपं झालं हे हाड. आणि त्यामुळे एक्सरे वगैरे काढला, त्यात दिसलंय ते. आता 4-5 दिवस तिला आराम सांगितलाय. 4-5 दिवसानंतर ते बोट सरळ करण्यात येईल आणि बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत. सो आरूची रडापडी ही बघितली तुम्ही, भरपूर मजा आली माहिती आहे का. इतकं चिडवलं ना पिऊने तिला आणि माझंही हसून अगदी पोट दुखत होतं, डोळ्यातनं अश्रू वगैरे. पण तिकडनं आल्यावर माहिती आहे का, काही शूट करणं झालं नाही. म्हणजे काही विशेष केलंच नाही तर काय शूट करणार ना. तिला समजवण्यात, स्वयंपाक, जेवण, औषध पाणी, कालचा दिवस त्यातच गेला. आणि आत्ता जे आहे व्हिडिओला स्टार्ट करते आहे. खरं तर माझा स्वयंपाक वगैरे सर्व करून झाला आणि बघा ना असा चटका बसलाय ना आज. आणि मला उपवास आहे. पिहूचं सर्व आटून पिहू स्कूलला गेला. प्रश्न फक्त दोघं बापलेकांचा होता. सो तरी मी 2-2 भाज्या केल्यात आज. म्हणजे स्वखुशीनं नाही, तसं त्यांनी मला करायला सांगितलं. एक वांग्याची केली मस्त तर्रीदार भाजी, इतकी छान केली ना. तरी सुद्धा त्यांनी मग मला
मिक्स कडधान्याची उसळ करायला लावली. बोलले आम्ही ब्रेकफास्टही तोच करू आणि जेवणातही तेच असं तसं. सो त्या 2-2 भाज्या केल्या. आणि तुम्हाला माहिती आहे मला साफसफाईचा किती किडा आहे. आधी पोळ्या करून घेतल्याच होत्या मी, 2 कडून 2 भाज्या ठेवल्या आणि त्यातही मला ते शेगडी क्लीन करायची होती. कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे, पूजा असणार आहे, भरपूर गोष्टी असणार आहेत. सो म्हटलं आपण जरा टाइम वाचवूया म्हणून दोन्हीकडून भाज्या ठेवलेल्या असताना ती शेगडी क्लीन करायला गेली आणि असा चटका लागला ना, तेव्हा खरं तर काही जाणवलं नाही. पण जेव्हा आंघोळीला गेली तर ते गरम पाण्यामुळे इतकं भाजलं ना, ते म्हणजे इतकं आग करायला लागलं की काय सांगू. पण चला, त्याला आता क्रीम वगैरे लावले मी. त्यानंतर खाली गेली, तिथनं ह्या डहाळ्या वगैरे घेऊन आले आणि आता जे आहे पटपट पटपट जे आहे स्वयंपाक झालेला आहे. पूजेची तयारी करते. आधी व्हिडिओचं थोडंफार काम बाकी आहे ते करते. त्यानंतर पूजेची तयारी, रांगोळी आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. ते सर्व आजचं रुटीन मस्त प्रसन्न असं रुटीन असणार आहे आजचं. पूजा अर्चा असली घरी की तुम्हाला माहिती आहे दिवस खूप प्रसन्न जातो आणि पुढेही खरं तर खूप छान राहतो. सो ते सर्व आता तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. आणि इथे आम्ही आमच्या दुधाची शुद्धता चेक करत होतो. बघा, म्हणजे मी यूट्यूबवर 2-3 व्हिडिओ बघितले, त्यामध्ये असं दाखवलं की दुधामध्ये हात बोट वगैरे टाकून बघा. दूध म्हणजे आपल्या हातावर जर पांढरा पांढरा कलर राहिला सो त्यामध्ये पाणी कमी मिक्स केलेलं आहे किंवा नाही आहे. सो एक टेस्ट आमच्या दुधाने पास केली. त्यानंतर होतं की दुधामध्ये आयोडीनचे 2-3 थेंब घाला. तर आयोडीन आपल्याकडे नसतं, सो मीठ असतं, सो मीठ घालायचं कारण मिठामध्ये भरपूर आयोडीन असतं. जर दूध निळं पडलं तर मग ते अशुद्ध आहे. हे दुधाचं टेस्टिंग वगैरे करणं यासाठी चाललेलं होतं. इतक्यातनं दूध खूपच म्हणजे घट्ट घट्टसर दिसत होतं आणि असा पांढरा पांढरा थर गंजाला आजूबाजूला दिसत होता. त्यामुळे आरोहीच्या पप्पाचं सतत चाललेलं की आपल्या दुधात काहीतरी भेसळ असली पाहिजे किंवा असेल बहुतेक. कारण आरू थांब, आपल्या दुधात काहीतरी भेसळ आहे. कारण इतकं घट्ट दूध कुठं देतोय तो आपल्याला. कारण आधी ज्या दादांकडे आमचं दूध होतं तेही तितकेच पैसे घ्यायचे, हे दादाही तितकेच पैसे घेतात. पण इतक्यात दूध फार घट्ट आणि गंजाच्या साईडला जसं मी सांगितलं पांढरं पांढरं दिसतंय. सो आरोहीचे पप्पा सतत त्यांच्या डोक्यात तेच काहीतरी भेसळ असेल भेसळ असेल भेसळ असेल. मग मी विचार केला आता भेसळ म्हणजे आता दुधात पाणी असलं की ते लगेच लक्षात येतं की दूध पातळ दिसतं. पण दुसरी कोणती भेसळ असू शकते किंवा ते दूध पावडर वगैरे टाकतात का असा डाऊट ना आमच्या डोक्यात होता बऱ्यापैकी. सो म्हणून मग काय लगेच यूट्यूब काढलं आणि व्हिडिओ स्क्रोल केले आणि त्यात एक सांगितलेली होती टिप का दुधामध्ये तुम्ही आयोडीनचे थेंब टाका किंवा मीठ घाला. कारण आपल्याकडे आयोडीन तर नसतंच पण मिठात आयोडीन असतं, ते घाला. दुधाचा कलर जर थोडासा निळसर वगैरे झाला तर समजायचं त्या दुधामध्ये भेसळ आहे. सो म्हणून जो आहे तो एक्सपेरिमेंट आम्ही केला. पण आमचं दूध काही निळं बिळं काही पडलं नाही, याचा अर्थ ते दूध शुद्ध आहे. पण आता जे आजूबाजूला दिसतंय असं पावडरी फॉर्म, सो माहीत नाही आता ते दादा पावडर वगैरे मिक्स करतात का दुधातली घट्ट दिसायला पाहिजे म्हणून वगैरे. पण त्यांना काय परवडणार ना, म्हणजे दूधही त्याच भावाचं आहे, उलट पावडर तर त्याहीपेक्षा महाग येते. किंवा मग त्या व्यतिरिक्त काही भेसळ म्हणजे करत असतील तर ते काही आता सांगता येत नाही. पण जे काही व्हिडिओ मी बघितलं त्याच्या थ्रू मला एवढंच कळलं की आमचं दूध सध्या तरी म्हणजे ठीकठाक आहे, काहीही भेसळ त्यामध्ये नाही आहे. आणि आरोहीचं बघा इथे काय चाललेलं सकाळी सकाळी. सर्वात आधी आरोहीचा हात बघा. आरोहीचं ना फ्रॅक्चर बोट आहे, डॉक्टरांनी हात दिला. सुजलेलं बोट आहे पण डॉक्टरांनी हातच गळ्यात अडकवून. बोट दाखव आरू तुझं. बघा असं टम्म फुगलंय आरोहीचं बोट. पण ती बोटाची हालचाल वगैरे सर्व चाललंय तिची, माहित नाही हे कशालाच गळ्यात घालून बसले. बरं चला आता पूजेची तयारी करते पटपटपट. आणि घरी असली की आम्हाला इतकं काही काही खायला लागतं ना. इथे चालू आहे आमचा काय ग पास्ता बनवणं. ऑलरेडी बघा 2-2 भाज्या बनवल्यात. मग आणि तरी बघा ऑलरेडी ब्रेकफास्ट करून झालेला आहे. माझ्या फ्रेंडने इडली वगैरे आणून दिली होती सो त्याचा पोटोबा झाला. त्यानंतर मी भाजी पोळी बनवली. एकच भाजी बनवायची होती तरी पुन्हा त्यांना मी मिक्स कडधान्याची उसळ बनवून दिली, ती खाऊन झाली. आणि आता पास्ता. म्हणजे आता आम्ही 4-5 दिवस घरी आहोत तर मग आमचं हे असंच जे आहे बनवायचं खायचं ते चालू असणार आहे. आणि मला हे असे ढिगभर भांडे घासावे लागणार आहे, हो ना? येस. भांडे पण तूच घासली. बघितली का नाटकं, भांडे घासायची म्हटलं की हात दुखायला लागला. केस बघ कशी.
बिमार आहे तर समजून जातील ते. समजून घ्या, आरू बिमार आहे म्हणून हे केस गिस असे विस्कटलेले आहेत. बघा किती दिवसापासूनची माझी या दिवशीसाठीची तयारी चाललेली. मुखवटे सजवणं काय, ड्रेसेस कलेक्ट करणं काय आणि प्लॅनिंग वगैरे वगैरे, डेकोरेशनचं किती गोष्टी माझ्या डोक्यात. आणि आजचा दिवस सोपा व्हावा यासाठी ते सर्व चालू होतं. आणि आज बघा अशी धावपळ चाललेली ना, स्वयंपाक काय, हे काय ते काय. आणखी माझी देवाचे भांडे सुद्धा घासायचे राहिलेले आहेत. पूजा राहिली, पूजा मांडायची आहे आणि बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत. असं होते. कितीही प्लॅनिंग केलं ना पण मध्ये काय काय कोणती कामं निघतील ना काही सांगता येत नाही. आणि ठरलेले प्लॅन सक्सेस होतील असंही काही नाही. चला पट्टपट्ट जे आहे आता तांब्या पितळेचे भांडे घासते, रेडी होते. आणि आधी पूजेची तयारी करते, म्हणजे सर्व साहित्य वगैरे काढते, नंतर रेडी होते, नंतर पूजा मांडते. पूजेची पूर्ण तयारी वगैरे केली, पण सकाळपासून इतकी कामं करून करून शेवटी चिडचिड व्हायला लागलं. आणि लक्षात आलं स्नेहा तुला भूक लागलेली आहे, पोटात काहीतरी टाक. आता बघा कोणताही उपवास असला तुम्ही पाहता मला की चिप्स किंवा साबुदाणा वगैरे मी काही खात नाही, काहीतरी हेल्दी पोटात गेलं पाहिजे असा माझा प्रयत्न असतो. सो इथे बघा मी 2 जे आहेत आपले काय ते केळं घेतले, त्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट म्हणजे बदाम आणि अक्रोड जे आहे भिजत घातलं होतं ते टाकलं, काजू टाकलेत, त्यानंतर दूध घेतलं आणि त्यामध्ये स्वीटनेससाठी हनी घातला. तुम्ही हेच जर मिक्सरमधनं मस्त फिरवून घेतलं ना मस्त स्मूदी तयार होते, नाहीतर तुम्ही अशीही खाऊ शकता. आणि त्यानंतर जे आहे आत्ता मी जे आहे तरतरी मला जाणवते आहे आणि मस्त रेडी व्हायला लागले. सो हे इयरिंग्स मी स्वतः बनवलेले आहेत, तेच मी वेअर केलेले आहेत. अगदी सिंपल मेकअप वगैरे काहीही नसणार आहे, कारण सुरुवातीला दाखवलं आहे मी मोठाच्या मोठा पिंपल आलेला आहे. आणि तसंही अर्ध्या 1 तासाच्या पूजेसाठी मेकअप करा म्हणजे ते तरी छान वाटतं, पण तो रिमूव्ह करायचा फार कंटाळा येतो. म्हणून जे आहे फक्त भरपूर मॉइश्चरायझर लावलं आणि इतर मेकअप करू देत किंवा नाही करू देत, लिपस्टिक तर मला लागते, म्हणून छानशी लिपस्टिक लावली. आणि सोबतच आता चेहरा फार ऑइली दिसू नये म्हणून इथे मी यूज करणार आहे आपला डेलीचा जो व्हाईट टोनचं पावडर असतं ते, त्यामुळेही चेहरा खूप छान फ्रेश दिसतो बरं का. मी डेली हेच यूज करते. आणि त्यानंतर पूजेला सुरुवात केली. बघा कोणतीही पूजा असो तिथली जागा स्वच्छ असणं गरजेची आहे. सकाळी तसे माझा पोछा मारून झाला होता, पण तरीसुद्धा पुन्हा एकदा मी पाणी शिंपडून जी आहे जागा स्वच्छ केली. त्यानंतर त्यावर रांगोळी काढली. रांगोळीवर सुद्धा हळदी कुंकू वाहिलं, फूल वाहिलं. आणि आत्ता हा माझा सुंदर सजवलेला पूजा चौकी जी आहे ती मांडली. त्यावर एक स्वच्छ धुतलेला देवाचा कापड घातला आणि त्यानंतर तांदळाच्या राशीवर सर्वात आधी जे आहे दीप प्रज्वलित केला. बघा सर्वात आधी कधीही दिवा लावून त्याची पूजा करायची, त्यानंतर जे आहे इतर पूजा करायला सुरुवात करायची, म्हणजे दिवा साक्षी असतो आपल्या पूजेचा असं म्हणतात बरं का. सो त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची असते, म्हणून मी ते सुपारीचे गणपती बाप्पांची स्थापना केली. त्यांना छान आधी पंचामृताने स्नान घातलं, पाण्याने स्नान घातलं आणि त्यानंतर पूजा अर्चा केली. आणि सोबतच आता पुन्हा इथे तांदळाची रास घेतली, त्यावर जो तांब्या असतो त्याला हळदी कुंकू वाहिलं, करदोळा गुंडाळला आणि त्यामध्ये सुद्धा नाणं, सुपारी, फूल वगैरे वाहिलं, पूजा केली. आणि त्यानंतर आता त्याला ड्रेस वगैरे मी घालते आहे. आणि ड्रेस घातल्यावर लगेच दागिने घालायचेत बघा. एकदा का तुम्ही त्यामध्ये पानांच्या डहाळ्या वगैरे ठेवल्यात ना की मग ड्रेस किंवा दागिने वगैरे व्यवस्थित घालता येत नाहीत, म्हणून ड्रेस घातला त्यावर दागिने घातले, नंतर पानं ठेवलीत, नारळ वगैरे त्याला मुकुट वगैरे लावून मुखवटा वगैरे लावून जे आहे छान ओढणी वगैरे ओढवली. सर्व धूप दीप अगरबत्ती फळं देवीची ओटी सर्व वाहिली, रांगोळी काढली. आणि बघा अशी मस्त मांडली मी पूजा. अगदी सविस्तर पूजा कशी मांडली हे तुम्हाला पाहायचं असेल ना तर मी शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा, त्यामध्ये अगदी व्यवस्थित मी सांगितलेलं आहे. सो अशी काहीशी माझी पूजा होती. इतकं प्रसन्न दिसत होतं ना देवीचं रूप की काय सांगू. त्यानंतर आजच्या पूजेला कथेचा फार मान असतो, त्यामुळे पूजा मांडून घेतल्यानंतर छान कथा वगैरे वाचली, त्यानंतर आरती म्हटली. अशा प्रकारे जी आहे माझी मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची पूजा, त्याची मांडणी वगैरे सर्व अगदी व्यवस्थित झालं. तोपर्यंत बघा पिहूही आला होता, म्हणजे जवळपास आज पूजा करायला मला 1 वाजला.
पण जाऊ द्यात, कधीतरी होतं रुटीनमध्ये चेंजेस. म्हणजे माझं असतं की 10च्या आधी पूजा झाली पाहिजे, पण आता आरू पिहूच्या या सर्व गडबडीमुळे आणि मीही जरा आळशीपणाच केला आज असं म्हटलं तरी चालेल, पूजा जरा लेटच झाली. त्यानंतर आजच्या दिवशी एखाद्या तरी लेडीजला, बाईला जे आहे मी हळदी कुंकू देत असते. सो अश्विनीला मी बोलवून आणलं, तिची ओटी वगैरे भरली आणि चला आता आरू पिहूला जायचं आहे बाहेर खेळायला. त्यामुळे पटपट हे सर्व माझं आटोपलं. मी आरूची वेणी वगैरे घालून दिली आणि बघा ना, एखादं काम करायला बसलं की पिहूच्या उचापती चालू होतात. फक्त मी आज त्याला एवढंच सांगितलं, म्हणजे त्याने विचारलं की मम्मा जेवणात काय. मी म्हटलं मस्त पुरी आणि आलूची भाजी असणार आहे, इतकी आवडते आम्हाला ती, का विचारू नका. मग मीच तुझे आलू वगैरे उकडायला टाकतो वगैरे, पिहूचं असं चाललं होतं. सो त्याने गॅस पेटवलाही होता, म्हणजे मी तिथेच होती बरं का, म्हणून मी त्याला पेटवू दिला नाही, तर मी त्याला हात लावू देत नाही. त्यानंतर आलू उकडायला ठेवले. आलू उकळून झाल्यानंतर बघा इकडे माझी खीरही बनवून तयार झाली. खीर खूप इझिली बनली, कारण तांदळाचं पीठ होतंच, तेच भिजायला घातलं आणि दुधात वगैरे छान मिक्स केलं. तुम्ही ना अशा प्रकारे न करता, म्हणजे आणखी एक प्रकार सांगते, कढईमध्ये तूप टाकून त्यामध्ये हे पीठ घालायचं, छान भाजून घ्यायचं आणि नंतर दूध, साखर, विलायची पावडर वगैरे घालायची. अशा पद्धतीनेही खूप छान येते, पण मी तूप वगैरे काही घातलं नाही, पण डायरेक्ट आधी दूध गरम केलं, त्यामध्ये तांदळाची पेस्ट वगैरे घालून अशा प्रकारे माझी कढी तयार झाली. आणि भाजीही बघा, पाहूनच किती टेम्पटिंग दिसते ना. चला आता पट्ट जे आहे पुऱ्या करते. आणि बघा जेव्हा घाई असते ना, तेव्हा मी अशा पटपट पुऱ्या करत असते. पटपट एक मोठीच्या मोठी पोळी लाटून घेते आणि त्यानंतर एखाद्या डब्याच्या किंवा प्लेटच्या मदतीने छोट्या पुऱ्या काढून घेते. चला पुऱ्याही तळून झाल्या, आता छान देवीला नैवेद्य दाखवते आणि पटपट सर्वांना जेवायला देते. आणि आज भरपूर दिवसानंतर म्हणजे असं होणार आहे की आम्ही 7च्या आधी जे आहे जेवायला बसणार आहोत. म्हणजे माझा प्रयत्न असतो तसा 8च्या आधी जेवणं झाले पाहिजे, आणि होतातही. 8 आमच्या जेवणाला कधीच होत नाही, पण आज अगदी 6:45 वाजता बघा आमच्या सर्वांचे जेवणं झालेत. पण कामं संपलेली नाहीत बरं का. साडी चेंज केली आणि पटपट जितक्या स्पीडली तुम्हाला दिसते ना, तितक्या स्पीडली जे आहे कपड्यांच्या घड्या घालायच्यात मला. म्हणून जे आहे आत्ता जो आहे मी व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला मात्र विसरू नका बरं का, कारण मी तुमच्या कमेंटची खूप आतुरतेने वाट पाहत असते. बरं चला, बाय.